तर नमस्कार भावानो, आज आलो एअरपोर्टमध्ये. हे बघा, एअरपोर्टमध्ये घुसल्याबरोबर आपणाला मध्ये कसं व्हिडिओ बनवायचं परवानगी आहे नाही आहे ह्याच्यामुळं मी मध्ये ऑटोमध्येच बसून आपलं व्हिडिओ बनवलं होतो. आता साईडला घेऊन थोडंसं दाखवतो मी. कस्टमरला एकदम ड्रॉप केलं की झालं आपलं काम, पैसे घ्यायचं मोकळं. एअरपोर्टमध्ये गेल्यावर कोणी आपलं पॅसेंजर बसवू नका, पण नाही तर फाईन बसते जबरदस्त. मग आपले केलेली कमाईमध्येच गेलं म्हणून समजायचं. उगं सोडायचं आणि गपचीप बाहेर यायचं, काहीच करायचं नाही. गेटच्या बाहेर या म्हणायचं. कोणतर कस्टमर काय जायचं इकडं जायचं म्हणलं तसं म्हणत नाहीत कोण. पर एखादी असते म्हणलं की बाहेर या सर म्हणायचं, गेटच्या बाहेर उभा राहतो म्हणायचं. गेटच्या बाहेर आले की मग पिकअप करायचं. तिथं बसून नाही जमणार, मग फाईन बसणार. आपली दिवसभर केलेली कमाई मग गेलं, मग त्याच्यातच गेलं म्हणून समजायचं. मग फाईन मारणारे मग आपल्या विचार थोडी करतील. आपण रोज 500-1000 रुपये कमविणारे माणसं. हे बघा, आता बघा आपलं एअरपोर्ट आहे पूर्ण एकदम असं जबरदस्त. बघायला बाहेरून बघायला आतमध्ये बघायला लय एकदम साफसफाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे समोर. इकडं काय स्टॅच्यू काढलेलं काय तर वेगळंच सोडलं एअरपोर्टमध्ये. बघायला मी तेवढं नाही. एअरपोर्टमध्ये व्हिडिओ बनायला जरा भीतीच वाटते. यायला कुठं दुनियाभरचे कॅमेरे आहेत आणि फाईन मारायला काय उगं व्हिडिओ बनवायला फाईन, ह्याला फाईन त्याला फाईन. म्हणलं आपलं तरी थोडंसं बनवलं. समोर कॅमेरा होता, लक्षच दिलं नाही. आता काय माहिती फाईन बसते का कसं, अवघड आहे. कमसे कम मला लोणी काळ भरून इकडे यायला बघा 1 तास 20 मिनिट काय तर लागले ट्रॉफिकमुळं. लवकर आला असतो पण ट्रॉफिक लय असते वाटत, त्याच्यामुळं लय वेळ लागते. मला कुणालाही वेळ लागते तसं नाही, पण ट्रॉफिकमुळं लय वेळ लागते यायला. आता एअरपोर्टच्या बाहेर येऊन बसला, बघू तिकडलं कुठं भाडं पडतंय का, पटकन उचलायचं. हे मला 40-50चे भाडे उचलू वाटत नाही. उगं खेळत बसले मी होते. एकदा 100-200चं उचलायचं. जरा कसं टाईमपास बी होत नाही त्याच्यात, आपलं दिवस पण वाया जात नाही. लवकर अर्निंग होते जेवढं आपणाला करायचं तेवढं. तर आता 300 रुपये झाले, 50 रुपये काय ॲप काटून घेतलं. अवघड आहे. इकडून पाठीमागून जायचं एअरपोर्टला. एअरपोर्ट बघूनच परेशान आहो. एवढं मोठं एअरपोर्ट, आपण नुसतं एअरपोर्ट बघूनच परेशान आहो. विमानात बसल्यावर कसं होईल, विमानात बसल्यावर मग बसू एका दिवस येईल आपला टाईम विमानात बसायचं. विमानात बसायचं काय लई मोठी गोष्ट नाही आहे. फक्त आपणाला कुठं तर काम निघालं पाहिजे, लांब बेंगलोर हैदराबाद, आणि थोडं पैसा बस. काय गाडी पडली राव समोरच. एवढं फास्ट कशाला चालवतात काय कळलं नाही. मोटरसायकलवर तर लई येडण वाकलं. उगं जोरावी सांद भेटलं की झालं लगे घुसवायचा. दणकीने पडला. आता काय जाऊ तिकडे गाड्या दमानं पळवायचं. येडण वाकडं आता ॲक्सिडेंट व्हायचं कारण एवढंच आहे. येडण वाकडं पळवायचं, इकडून फिरू तिकडून फिरू. एकदमच कचाक्कीने ब्रेक दाब काय तर उगं मग ॲक्सिडेंट होतातच. भाडं पडलं होतं 48 रुपयाचं. काय परवडत नाही ते 48 रुपयाचं. उगं दुनियावरचं लांब जावं लागते 48 रुपये. आणि त्याच्यामध्ये अजून त्या ॲपवाल्याला पैसे द्यावं लागते. ते दिमाग खराब होऊन जाते. आता 100, 150, 200चं असलं का एक 10-20 रुपये कटून घेतलं तर काय वाटत नाही. आता बघा 322 रुपयाचं मी सोडलो आहे तो एअरपोर्टला. आणि ॲपमध्ये दाखवतं आहे नंतर पिकअप आपलं ड्रॉप केल्यानंतर दाखवतं आहे 350 रुपये. कसं करायचं आता ते बघा. कमसे कम 30 रुपये त्याला फाईन द्यावं लागतं आपल्याकडे त्या ॲपवाल्याला. हे असलं काय करायची येडवणी करायला. ओबेर आता ओला चालू करायचं नसतं. ओबेरवरच इतके दिवस चालू ठेवलं होतो मी. पोलिस भरपूर फिरायला देतं. आता काय आपण आपलं पर्सनल व्हिडिओ बनवतो, काय एअरपोर्टचं नाही काय नाही. वय बाबा तिथं दुनियाभरचे कॅमेरे आहेत. लई कॅमेरे, जागी कॅमेरे. जरा बी चुकलं की फाईन आणलं म्हणून समजायचं. चल तू